लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण लाडक्या बहिणीला आता 3,000 रुपये मिळणार आहेत. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता हा एकत्र दिला जाणार आहे, अशी माहिती सध्या मिळते. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता हा एकत्रितपणे जमा केला जाणार असं बोललं जातं आणि त्यामुळे लाभार्थ्यांना एकत्रित 3,000 रुपये मिळण्याची शक्यता आहे. या संदर्भात अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाहीये, पण 2 महिन्यांचे पैसे हे एकत्रितपणे दिले जाणार आहेत. डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीचे हप्ते हे रखडलेले होते. हप्ते रखडल्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये काहीशी नाराजी देखील होती. बुलढाण्यामध्ये तर महिला बालकल्याण विभागाच्या कार्यालयामध्ये त्यांनी धडक मारलेली होती, आंदोलन पुकारलेलं होतं आणि त्यानंतर आता डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीचे जे हप्ते रखडलेले आहेत त्याची 4,500 रुपयाची रक्कम ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. बहिणींनो आणि ताईंनो, आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे आणि शेवटपर्यंत बघणं तुमच्यासाठी गरजेचं आहे. कारण आज आपण बोलणार आहोत 20वा हप्ता नेमका कधी येणार, फेब्रुवारी महिन्याचे पैसे कधी मिळणार, GR आज येणार आहे का, आणि सर्वात महत्त्वाचं EKYC बद्दल मोठा अलर्ट. सुरुवातीला एक मोठा प्रश्न. लाडक्यांनो, आज आहे 19 मार्च. मागच्या वेळेस 18 फेब्रुवारीला GR आला होता आणि त्यानंतर 3-4 दिवसात पैसे वाटप सुरू झालं होतं. मग आता एकदम सरळ प्रश्न, 20 मार्चला पुन्हा GR येणार का? हा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे आणि याचं उत्तर मी तुम्हाला पुराव्यासहित देणार आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा, EKYC. लाडक्यांनो, आधी एक गोष्ट स्पष्ट सांगतो. 31 मार्च ही अंतिम तारीख आहे. जर तुम्ही अजून EKYC केली नसेल तर लगेच करा, आजच करा, आत्ताच करा. कारण 31 मार्च नंतर सिस्टीम बंद होऊ शकते आणि तुमचं नाव योजनेतून काढलं जाऊ शकतं. ही साधी गोष्ट नाहीये. भविष्यात पुन्हा EKYCची संधी मिळेलच असं नाही. म्हणून हात जोडून विनंती, आधी EKYC पूर्ण करा, बाकी सगळं नंतर. EKYC बाबत एक मोठी समस्या. आता काही बहिणी म्हणतायत, सर, आम्हाला ऑप्शनच येत नाहीये EKYCचा. हो, ही खरी समस्या आहे. सध्या नवीन EKYC सुरू नाही, फक्त ज्यांची चुकलेली आहे त्यांनाच अपडेट करता येते. म्हणून सरकारकडे मागणी आहे, सर्वांसाठी EKYC पुन्हा सुरू करा. आता मुख्य मुद्दा, 20वा हप्ता नेमका कधी मिळणार? लाडक्यांनो, आता सरळ विषयावर येऊया. 20वा हप्ता नेमका कधी मिळणार? सगळ्यांना वाटतंय 2 हप्ते एकत्र येणार, म्हणजे 3,000 रुपये येणार. पण इथे एक मोठा गैरसमज आहे. गैरसमज दूर करूया. 2 हप्ते एकत्र म्हणजे सर्वांना 3,000 रुपये नाही. हे फक्त त्या बहिणींसाठी आहे ज्यांना मागचे हप्ते मिळाले नाहीत किंवा ज्यांची EKYC प्रलंबित होती. म्हणजे 17वा, 18वा, 19वा हप्ता ज्यांना मिळाला नाही त्यांना एकत्र पैसे मिळू शकतात. बाकी सर्वांना नियमित हप्ता मिळेल. मागील हप्त्यांचे विश्लेषण खूप महत्त्वाचे. चला आता डेटा पाहूया. 15वा हप्ता 8 ऑक्टोबर, 410 कोटी मंजूर. 16वा हप्ता 29 ऑक्टोबर, पुन्हा 410 कोटी. 17वा हप्ता फक्त 263 कोटी. 18वा हप्ता 20 जानेवारी, 393 कोटी. 19वा हप्ता 18 फेब्रुवारी, फक्त 98-99 कोटी. समस्या काय झाली? निधी कमी झाला, त्यामुळे कमी लोकांना पैसे मिळाले. म्हणूनच अनेक बहिणींना हप्ता मिळाला नाही. एक छोटा प्रश्न. लाडक्यांनो, कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्हाला 17वा, 18वा, 19वा हप्ता मिळाला का? आणि तुमची EKYC पूर्ण आहे का? आता सरकारकडचं रिअल कारण. लाडक्यांनो, हप्ता उशिरा का होतोय? सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. 26 मार्चपर्यंत चालणार आहे. सगळं लक्ष तिकडे आहे. मंत्री, अधिकारी सगळे बिझी आहेत. म्हणून निर्णय उशिरा होत आहेत. GR कधी येणार? आता मुख्य प्रश्न, GR आज येणार का? चान्स आहे, पण कन्फर्म नाही. पुढील 2-3 दिवस खूप महत्त्वाचे आहेत. अधिवेशन संपल्यानंतर लगेच अपडेट येऊ शकतो. गुढीपाडवा फॅक्टर. उद्या गुढीपाडवा आहे, त्यामुळे सुट्टी असणार. म्हणून आज किंवा त्यानंतर अपडेट येण्याची शक्यता जास्त. महत्त्वाची सूचना, GR आल्यानंतर लगेच पैसे येत नाहीत, 3-4 दिवस लागतात. मोठा निष्कर्ष, हप्ता येणार 100%, फक्त थोडा उशीर आहे. घाबरायचं नाही, अफवांवर विश्वास ठेवायचा नाही.
31 मार्च का महत्वाचा? आर्थिक वर्ष संपतं, नवीन यादी तयार होते. जर नाव यादीत आलं तर पुढचं 1 वर्ष पैसे मिळणार. फायनल अलर्ट. 31 मार्चपर्यंत ई-केवायसी करा. अंगणवाडी सेविकेशी संपर्क करा. नाव यादीत आहे का ते तपासा. शेवटचा संदेश. लाडक्यांनो, तुम्हाला हप्ता मिळाला नाही तरी काळजी करू नका. फक्त ई-केवायसी पूर्ण करा. पुढे सगळं व्यवस्थित होईल. पुढचा अपडेट येताच मी तुम्हाला सर्वात आधी सांगणार आहे. म्हणून चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय तर महाराष्ट्र. लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी. गावातील महिलांनी स्थापन केलेल्या बचत गटांना आता कोणतेही तारण किंवा जामीनदार न देता बँकांकडून 25 लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे. बचत गटाला 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीला 1.5 लाखांपर्यंत कर्ज मिळेल आणि कर्जाची परतफेड वेळेत केल्यास पुढील टप्प्यात 3 लाखांपर्यंत कर्ज मिळेल. त्यानंतर हळूहळू कर्ज मर्यादा वाढवली जाईल. 3 लाखापर्यंतचं कर्ज वार्षिक 7% व्याजदरानं उपलब्ध होईल.